नमस्कार, मी दीपाली पेडामकर। आज मी तुम्हाला दाखवणार आहे ग्रीन पावभाजी। आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इकडे मी कढई तापायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आता मी बटर टाकत आहे। बटर मेल्ट झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता थोडंसं तेल टाकायचं आहे। आणि दोघांना एकत्र करून चांगलं आपण हलवून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी आला लसूणची पेस्ट टाकत आहे। आला लसूणची पेस्ट आपल्याला चांगली परतवून घ्यायची आहे। आला लसूणची पेस्ट आपली चांगलीपैकी परतवून झालेली आहे। ह्याच्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये कांदा चांगला आपण ब्राउन करून घेऊया। इकडे आपला कांदा आता ब्राउन झालेला आहे। ह्याच्यामध्ये आता मी एक टोमॅटो मोठा घेतला आहे बारीक चिरून, तो टाकत आहे। इकडे टोमॅटो नरम पडण्यासाठी ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालत आहे, जेणेकरून आपले टोमॅटो सॉफ्ट होतील। इकडे आता टोमॅटो आणि कांदा आपला चांगला परतून झालेला आहे। ह्याच्यामध्ये आता मी बारीक चिरलेली शिमला मिरची टाकत आहे। इथे आपली शिमला मिरची सुद्धा परतवून झाले। आता ह्याच्यामध्ये मी सुके मसाले टाकत आहे। धने पावडर, जिरे पावडर, पावभाजी मसाला। आता हे आपण चांगलं परतून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये हळद नाही टाकायचे, कारण त्याच्याने आपला कलर चेंज होईल। आणि लाल मसाला इथे नाही वापरायचे। इथे आपले सुके मसाले एकत्र करून झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये मी हिरवी चटणी टाकत आहे। ही हिरवी चटणी कोथिंबीर, पुदिना आणि लसूण आहे, आणि एक मिरची घेऊन याची मी पेस्ट केलेली आहे। ती चटणी मी ह्याच्यात वापरले। इथे आता हिरवा वाटण सुद्धा आपलं परतून झालेलं आहे। ह्याच्यामध्ये आता मी फ्लावर टाकत आहे। हिरवा वाटाणा मी घेतलेला इथे। इकडे आपल्या भाज्या चांगल्या परतवून घ्यायच्या आहे। त्याच्यामध्ये इथे आता भाज्या परतवून झालेल्या आहेत। याच्यामध्ये आता मी ज्या मिक्सरच्या भांड्यात हिरवी चटणी केली होती त्याचं पाणी टाकत आहे।
आता ही चांगली भाज्या आपल्या परतून झाल्या आहे। ह्याच्यामध्ये आता मी 1 ग्लास पाणी टाकत आहे। आता मी ह्याच्यामध्ये 2 बटाटे उकडलेले टाकत आहे, बारीक बारीक केलेले आहेत। आणि आता आपलं ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे आहेत। आता मी ह्याच्यामध्ये 1 लिंबाचा रस टाकत आहे। एक मीडियम साईजचा लिंबू घेतला होता मी, त्याचा रस टाकला ह्याच्यामध्ये आणि एकत्र करून घेत आहे सर्व। आता आपण ह्याला झाकण लावून ठेवूया 10 मिनिटांसाठी भाज्या शिजेपर्यंत। 10 मिनिटं झाली आहेत, आता आपण चेक करूया। इथे मी भाजी चेक करत आहे, हिच्यामध्ये थोडंसं मला कच्ची वाटत आहे, म्हणून मी पुन्हा ह्याला 10 मिनिटांसाठी शिजवत आहे। आता मी परत चेक करत आहे। इथे मी चांगली भाजी हलवून घेतलेली आहे आणि आता मी पावभाजीच्या मॅशरने ही भाजी पूर्ण मॅश करून घेणार आहे। आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकत आहे। कोथिंबीर इकडे मी अशी भरपूर घेतलेली आहे आणि ती टाकत आहे ह्याच्यामध्ये आणि एकजीव करून घ्यायची आहे आपल्याला ही सर्व कोथिंबीर। आता तुम्हाला ही मी पावभाजी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवत आहे। ही आहे माझी ग्रीन पावभाजी। तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि कमेंट पण नक्की करा। थँक्यू सो मच।